पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ. संजय शिरसाटांकडून पेट्रोल पंपावर पाहणी साठा असूनही पेट्रोल डिझेल न दिल्यानं शिरसाट संतप्त. शिरसाटांच्या पाहणीनंतर पेट्रोल पंप सुरू. निवडणूक आली की जरांगे आंदोलन पुकारतात. भाजप नेते परिणय फुकेंची जरांगेंवर बोचरी टीका. तर विधान परिषद निवडणुकीवर फरक पडणार नसल्याचाही घणाघात. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सर्व जागांचा तिढा सुटला. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार. बावनकुळेंची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून आतापर्यंत 12 जणांना अटक. 12 पैकी 4 जणांना पुण्यातून अटक तर महाराष्ट्राबाहेरही सीबीआयची कारवाई. लातूरच्या प्रसिद्ध ट्युशन एरियाला प्रशासनाचा मोठा दणका. औद्योगिक वसाहतीमधील सर्व क्लासेस आणि हॉस्टेल्स बंद करण्याचे आदेश. मुंबई विमानतळावर 11 कोटी 25 लाखांचं कोकेन जप्त. 4 विदेशी नागरिक अटकेत. DRIची मोठी कारवाई. डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. 21 नायजेरियन नागरिकांना अटक. पलावा सिटीमधील आलिशान सोसायटीत पोलिसांची धडक कारवाई. बातमी मोठी आहे. इंधनाची आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजापूरमध्ये पेट्रोल पंपाची पाहणी केली. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना आपल्या व्यथाही सांगितल्या. पेट्रोल असूनही पंप चालक पेट्रोल देत नाही तसा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. संजय शिरसाटांनी जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्याला कॉल केला आणि साठा असताना सुद्धा पेट्रोल डिझेल देत नसतील तर पेट्रोल पंप सील करायचे आदेश शिरसाटांनी दिलेले आहेत. शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे. मग जर शेतकऱ्याच्या याच्या काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्यांना शांत करून पुन्हा आता कलेक्टरच्या माध्यमातून असे अनेक पेट्रोल पंप आहेत शहरामध्ये. त्या सगळ्यांशी आता झाडाझडती घ्यायला आम्ही सुरुवात करतोय. सगळीकडे जाऊन त्याची तपासणी करतोय. कुठेही ब्लॅक मध्ये ते गेलं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रायोरिटी हा त्याचा उद्देश असला पाहिजे. पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण ह्या कलेक्टरच्या माध्यमातून असतं. जिल्हा पुरवठा अधिकारी असतो, त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला पालकमंत्री किंवा कुणी राजकीय पुढारी जाऊन त्या पेट्रोल पंपवर धाडी टाकणं हा आमचा उद्देश नसतो. म्हणून आता कलेक्टरांना मी सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरांनी आता ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील त्या ठिकाणी त्यांची टीम पाठवून त्या सगळ्याची चौकशी केली पाहिजे. सकाळपासून उभा होतो मी आतापर्यंत. आता नेमकं माझ्या ह्याच्यात नर्स जायचं त्याने ते बंद केलं. माझं ट्रॅक्टर रस्त्यात आहे. त्यांना म्हणलं कमीत कमी 2 लिटर तरी ते 1 लिटर तरी ते रस्त्याच्या बाजूला करायला ट्रॉफिक होती बा म्हणून मग थोडस बाजूला कराय पुरतं तरी डिझेल ते म्हणे डिझेल नाही बंद केलं. आणि एक वशिली बाजूला चालू आहे सर. जो मागची गाडी आली का आता इकडं पहिलं गाड्या नव्हत्या की गाड्या पुढच्या गाड्या मागे भरून दिल्या. मागची आली म्हणजे जे गरीब मरत ते मरत आहेत आणि जे येऊ राहिले वशिलीबाजी होऊ राहिली त्यांना भेटू राहिली तिथे. असं पण नाही करायला पाहिजे शेतकऱ्यासोबत. आता प्रश्न उपस्थित होतो छत्रपती संभाजीनगर मधलं इंधन गेलं कुठे? तर 22वेच्या स्टॉक रिपोर्टमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध होतं. 15,17,000 लिटर पेट्रोल शिल्लक होतं. त्याचबरोबर 13,08,000 लिटर डिझेल शिल्लक पडलं होतं. लाखो लिटर पेट्रोल असून सुद्धा शेतकऱ्यांच्या रांगा इथं पाहायला मिळाल्या आणि पेट्रोल पंपावर इंधन कुठे गायब झालं हा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पेट्रोल पंपावर डिझेल आहे आणि तरीही देणं बंद केलं त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी भेट दिली आणि कारवाई करायचा आदेश दिलेले आहेत. पेट्रोल पंप चालक आणि डिझेल वाटपाला सुरुवात केली. पेट्रोल पंपावर
3000 लिटरपेक्षा जास्त डिझेल असताना सुद्धा डिझेल संपलं म्हणून सांगून डिझेल देणं बंद केलं गेलं होतं. आता शेतकऱ्यांनी जाब विचारला आणि त्यानंतर शेतकऱ्याला संपलं गेलं असं सांगितलं. स्टॉक किती आहे हे दाखवत नव्हते. त्याच दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पेट्रोल पंपावर येऊन भेट दिली. ते येताच पेट्रोल पंप चालक आणि कर्मचारी तिथून पळून गेले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना फोन केला. तातडीनं कारवाई करायच्या सूचना दिल्या. पालकमंत्री गेल्यावर अर्ध्या तासाच्या आत पेट्रोल पंप पुन्हा सुरू करून डिझेल वाटप सुरू केलं गेलं. आपल्यासोबत अविनाश कानडचे जोडले गेलेले आहेत. अविनाश, आपण पाहतोय की संभाजीनगरमध्ये डिझेलची टंचाई आहे, शेतकऱ्यांची कामं अडलेली आहेत, पावसाळा तोंडावर आहे. मात्र अशा वेळी डिझेल असून सुद्धा डिझेल दिलं जात नाही आणि पालकमंत्र्यांनी दौरा केल्यानंतर हे चालक पळून गेले असं कळतंय. एकंदर परिस्थिती काय आहे? नागरिकांचं त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या तक्रारी काय आहेत? मृगा, छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर संभाजीनगरमध्ये इंधन साठा नाहीये किंवा युद्धामुळे त्याचा तुटवडा जाणवतोय. महाराष्ट्रभर ही परिस्थिती आहे. मात्र संभाजीनगरची जी परिस्थिती आहे ती काहीशी वेगळी आहे. डिझेल साठा पुरेसा उपलब्ध असताना सरकारी रिपोर्टच सांगतोय, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा पुरवठा विभाग असेल यांच्याकडून एक रिपोर्ट आला. त्या रिपोर्टनुसार 15 लाख पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे, तर 13 लाखाच्या वरती डिझेल साठा उपलब्ध आहे. हा रिपोर्ट आहे 22 मेचा. जर 15 लाख पेट्रोल आहे, 13 लाख डिझेल आहे, तर नागरिकांना रांगेत का उभं राहावं लागतंय हा प्रश्न आहे. नेमकं हे पेट्रोल डिझेल गेलं कुठं? आणि आता शेती मशागतीचा वेळ आलाय. शेती मशागतीसाठी शेतकरी सज्ज झालाय. मशागतीला सुरुवातही झाली आहे. मात्र त्यासाठी जे उपकरणं शेतामध्ये चालवायचे, शेतीमध्ये जे मशिनरी आहेत, ट्रॅक्टर आहे, त्याच्यासाठी डिझेल आवश्यक आहे. मग ते डिझेल घेण्यासाठी शेतकरी पेट्रोल पंपावरती येतोय. तेव्हा काय परिस्थिती दिसतेय तर शेतकऱ्यांना रात्रभर त्या पेट्रोल पंपावरती झोपावं लागतंय, तिथं थांबावं लागतंय, तरी देखील पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. ही परिस्थिती आहे. त्यानंतर आज सकाळचाच आता ज्या साजापूरमध्ये मी काही वेळापूर्वी आपण ती सगळं प्रेक्षकांना जे चित्र दाखवतोय त्या ठिकाणची परिस्थिती जर बघितली ना तर आम्ही जाईपर्यंत त्या ठिकाणी डिझेल वाटप केलं जात होतं. शेतकरी रांगेत लागलेले होते. पण अचानक काय माहित नाही पेट्रोल पंप मालकांच्या त्यांना काय वाटतं आणि त्यांच्या मनात आलं म्हणजे तेव्हा बंद केला, त्यांच्या मनात आलं तेव्हा चालू केला. याच्यावर गव्हर्नमेंट लक्ष ठेवतंय की नाही? गव्हर्नमेंट म्हटल्यापेक्षा इथलं स्थानिक प्रशासन आहे ते काय करतं हा प्रश्न आहे. कारण त्यांनी तिथं डिझेल बंद केलं. त्यानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला, संताप पाहायला मिळाला. झालं असं या बातम्या जशा टीव्हीवर धडकल्या त्याच वेळी पालकमंत्री त्या ठिकाणी पोहोचले. पालकमंत्री आल्याबरोबर मालक असेल, कर्मचारी असेल, त्यांनी तिथून पळ काढला. पळ काढल्याच्या नंतर पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणून जिल्हाधिकारी असतील किंवा पुरवठा अधिकारी असतील त्यांना फोन केला आणि पथक पाठवायचं देखील सांगितलं. पालकमंत्री तिथून आल्याच्या नंतर अर्ध्या तासातच त्या ठिकाणी पुन्हा साठा उपलब्ध झाला. पुन्हा ते डिझेल वाटण्यास सुरुवात झाली. म्हणजेच या पेट्रोल पंप चालक जे आहेत यांची मनमानी आपल्याला पाहायला मिळते. या मालकांच्या मनमानीवर प्रशासनाचं लक्ष आहे की नाही हा प्रश्न आता निर्माण होतोय. मी आता ज्या पेट्रोल पंपावरती उभा आहे ना, बीड बायपासवरती, या पेट्रोल पंपावरती स्टॉक संपलाय. आता याचा स्टॉक खरंच संपलाय की मग संपायचा होता आणि यांना नंतर कुठल्या तरी याच्या मागे जर मृगा एक लॉजिक आहे ते म्हणजे 10 दिवसामध्ये तिसऱ्यांदा दर वाढलेत, पुन्हा अजून दर वाढतील का? आपल्याकडे हा स्टॉक आहे तो जादाच्या दरात विकता येईल का? हे देखील आता वाटू लागलंय पंप मालकांना. त्यामुळे कदाचित ते असं करत असावे. पालकमंत्री आता म्हणाले की मी जिल्ह्यामध्ये पथके नेमतो आहेत आणि कुठे जर असे प्रकार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची गाडी या ठिकाणी उभी आहे, त्यांना या ठिकाणी डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाहीये. त्यांच्या काय भावना आहे काय सांगाल? पेट्रोल डिझेल मिळत नाही, कुठून आलात, कशी परेशानी होती? पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. आम्ही कळमनुरीहून आलो, हिंगोली डिस्ट्रिक्ट मधून, आणि इथं पेट्रोल पंपावर रांगेमध्ये उभे आहो, पण आम्हाला पेट्रोल भेटत नाही. आम्हाला पुढे नगरला जाणं फार जरुरी आहे आणि पेट्रोल डिझेल शॉर्टेज असल्यामुळे आम्हाला फार त्रास जात आहे. खूप त्रास होत आहे. मृगा, तर या नागरिकांच्या समस्या आहेत आणि खरंय. सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता पेट्रोल डिझेलचा साठा गेला कुठे? ठीक.